27, 28, 29 ऑगस्ट रोजी आपल्या तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश परिस्थिती होऊन अतिवृष्टी झाली होती। त्यावेळेस बऱ्याच शेतीचं नुकसान झालं, नदीकाठच्या शेतीचं नुकसान झालं। पण शासनाने असं सरसकट पंचनामे करा म्हणून असं सांगितलं होतं, पण त्यापेक्षाही कितीतरी पटीनं नुकसान शेतीचं जास्त आहे। नदीकाठच्या जे काही जमीन आहेत ते अक्षरशः तर पूर्ण वाहून गेलेत, त्याच्यातली पिकं वाहून गेलेत। त्याचं नुकसान जे शासन तुटपुंजी आपल्याला मदत देणार आहे 8,500 रुपये याप्रमाणे देण्याचं जवळपास त्यांचं ठरल्यासारखं दिसतंय, जी की पूर्वी 13,500 रुपये प्रति हेक्टर या हिशोबाने त्यांनी आपल्याला नुकसान भरपाई दिलेली होती। आणि आज 8,500च्या हिशोबाने आपल्याला त्यांनी जवळपास देण्याचा असा मानस दिसतोय। ही त्यांची जी मदत आहे ती एकदम तुटपुंजी आहे। कमीत कमी 25,000 ते 50,000 रुपये पर हेक्टरची मदत, 50,000 रुपये पर हेक्टर मदत शेतकऱ्याला द्यावी अशी मागणी आज सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। 27 ऑगस्ट नंतर 3 वेळेस अतिवृष्टी त्या प्रकारची झालेली आहे। सरसकट पंचनाम्यामध्ये 80% नुकसान भरपाई दाखवली होती, आज 100% पेक्षाही पुढे गेलं म्हणलं तरी हरकत नाही। आज सोयाबीन काढायचीच परिस्थिती आमची शिल्लक राहिली नाही, मूग उडीद तर पूर्ण हातातून गेलेत। तर माझी शासनाला आमच्या सगळ्या सरपंच संघटनेच्या वतीने विनंती राहील की जे 2 हेक्टरची मर्यादा आपण दिलेली आहे ते 3 हेक्टर मर्यादा करावी आणि नदीकाठचे जे जमिनी वाहून गेल्यात त्यांचा वेगळा सेपरेट आपण पंचनामा करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी सर्व सरपंचांची आमच्या ठरलं की बाबा शेतकऱ्याला परेशान करण्याच्या नावाचं आपण सरपंच म्हणून त्या गावचे प्रतिनिधी म्हणून आपण प्रशासनाला या माहिती कळवावी आणि आपण निवेदन या पद्धतीनं